किंवा मराठी भाषेत झालेल्या. मग मराठी भाषेत इतकं काही संशोधन आहे, इतकी काही पत्र आहेत होळकरांनी पेशव्यांना लिहिलेली किंवा पेशव्यांनी होळकरांना लिहिलेली. ती सगळी पत्र मराठीत आहेत, ती पण आमच्या हिंदी वाचकांपर्यंत पोहोचली पाहिजे. तर तुम्ही काय करू शकता त्या अनुषंगाने. मग मी खूप 2019 पासून खूप वाचन केलं आणि मी ठाम या मतावर पोहोचले की अहिल्याबाईंचंच चरित्र आपण लिहायचं. मग त्याच्या मागे मला कारणं जी सापडली ती अशी की अहिल्याबाई होळकर मला स्त्री सशक्तीकरणाचा पाया ठेवणारी स्त्री वाटली. स्त्री सशक्तीकरण, मग स्त्री सशक्तीकरण कोणतं कोणतं, तर सगळ्यात पहिले म्हणजे त्यांनी स्वतः शिक्षण घेतलं. त्या काळात शिक्षण स्त्रियांसाठी म्हणजे नाहीच, म्हणजे नो होतं स्त्रियांसाठी शिक्षण हे. तर त्यांनी स्वतः पुढाकार घेऊन आपल्या सासूबाई सासऱ्यांना की मला शिक्षणाचा अधिकार हवा आहे, मला शिक्षण हवंय, त्यांना हिंदी मराठी मोडी लिपी संस्कृत सगळं लिहिता वाचता येत होतं. तर हा एक गुण मला त्यांचा आवडला. त्यानंतर त्या नवकल्पनांच्या प्रवर्तक होत्या. त्या काळातल्या नवकल्पनांच्या प्रवर्तक काय होत्या हे आपण पुढे बोलूच चर्चेमध्ये, पण मी त्यांचे काही गुण सांगते की का मला एक चरित्र लिहावंसं वाटलं. तर नवकल्पनांच्या प्रवर्तक वाटल्या मला त्या अत्यंत धाडसी होत्या. त्यांची निर्णय क्षमता फार सुंदर होती, त्यांचा दूरदृष्टीता जी होती ती फार चांगली होती आणि अनेक गुण होते त्यांच्यामध्ये की मला असं वाटलं की अहिल्याबाई होळकरांचं चरित्र आपण लिहायलाच हवं. तर अहिल्याबाई होळकर जेव्हा मनुस्मृतीचा पगडा पूर्ण समाजावर होता, त्यावेळी एखादी स्त्री असे निर्णय घेते की जे प्रवाहाच्या विरुद्ध जाणारे होते. तर इतकं धाडस असायला त्या काळी पण, म्हणजे ती म्हणूनच ती लोकमाता झाली, राष्ट्रमाता झाली. तर आणि इतकी तेजस्वी पण होती, ती कर्मयोगिनी पण होती. तर त्यांचे इतके सारे गुण आहेत की मला असं वाटलं की त्यांचं चरित्र आपण लिहावं. पुढे आपण आणखी मुद्द्यांवर विस्तृत बोलूच या. ऑनेस्टली स्पीकिंग हे माझं पहिलं पुस्तक आहे आणि आयुष्यात कधी मी पुस्तक लिहीन असं मला वाटलं नव्हतं. हे खूप सरप्राईज म्हणून माझ्याकडे आलं आणि त्याच्यानंतर मी त्याच्यात वाहवत गेले. मी मुलांबरोबर काम करते तर बरेचसे पालक आमच्याकडे येतात आणि ते म्हणतात की आजकालची जनरेशन ना खूप वाया गेलेली आहे, त्यांना काही नाही जमत गोष्टी आणि ते त्या मोबाईलच्या मागे लागलेले आहेत वगैरे वगैरे वगैरे, डायरेक्शनलेस आहेत. मग जेव्हा अहिल्याबाईंचं चरित्र मी पहिल्यांदा वाचलं तेव्हा मला जाणवलं की आजची जी पिढी आहे ती डायरेक्शनलेस नाहीये. त्यांना हवे तसे आयडियाज किंवा जे एक त्यांच्या समोर कोणीतरी पाहिजे, रोल मॉडेल्स पाहिजे, ते आज आपल्या समाजामध्ये कुठेतरी कमी आहेत. मग आज जर का ते कमी आहेत तर आपल्या इतिहासामध्ये एवढे सारे, मग त्यांच्याच वयाचे असताना 8व्या वर्षी लग्न करून येऊन 12व्या 15व्या वर्षापासून राज्यकारभार सांभाळणारी आणि आयुष्यभर 30व्या वर्षी वैधव्य आलेली आणि आयुष्यभर फक्त लोकांसाठी जगलेली ही महिला जर का आपण ह्या मुलांसाठी मांडली, त्यांना एक रोल मॉडेल दिलं तर कुठेतरी फरक पडू शकेल का? मोठ्या माणसांना वाचण्यासाठी आज खूप पुस्तकं आहेत. मोठ्या माणसांना कळावं असंच इतकं गाढ आणि आध्यात्मिक व्यक्तिमत्व आहे. मग मुलांना ते बोरिंग न वाटता माझ्या आयुष्यामध्ये मी त्यांच्यामधनं काय काय घेऊन इम्प्लिमेंट करू शकतो आणि मी कुठे पुढे जाऊ शकतो का, असा एक प्रश्न त्यांच्या मनात उत्पन्न व्हावा, यासाठी मुलांकरता अहिल्याबाई असं हे पुस्तक लिहिण्याचं प्रयोजन आहे. पुस्तक इंग्रजीमध्ये एवढ्यासाठी लिहिलं की ते भारतभर सगळीकडे गेलं पाहिजे. फक्त मराठीत असेल तर ते महाराष्ट्रापुरतं सीमित राहतं. इंग्रजीमध्ये एवढ्यासाठी लिहिलं की ते साऊथ मध्ये अहिल्याबाई माहीत नाहीये, त्यांचं इतकं काम असून माहिती नाहीये. नॉर्थ मध्ये एवढं काम असून सुद्धा त्या खूप माहीत नाहीये. त्यांचं कार्यक्षेत्र अख्खं राष्ट्र होतं तरी ते फक्त त्या मध्य प्रदेश पर्यंतच लिमिटेड कुठेतरी आज राहिलेलं. महाराष्ट्रात सुद्धा खूप कमी जणांना माहिती. मग अशा वेळेला संपूर्ण भारतातल्या सर्व टीनेजर्सला
अहिल्याबाई कळल्या पाहिजे, एक रोल मॉडेल मिळालं पाहिजे, यासाठी हे पुस्तक. सबसे पहले तो भारतीय विचार मंच का बहुत बहुत धन्यवाद कि मुझे ये मौका दिया कि मैं यहाँ के इस बुक को लिखने के पीछे के मेरे पर्पस को, मेरी मोटिवेशन को मैं आप लोगों तक पहुँचा सकूं. मेरा मोटिवेशन इन लोगों के इतना बड़ा तो नहीं है, पर बहुत सिंपल. 2-2.5 साल पहले मैंने मौशी जी के ऊपर एक पुस्तक लिखने की शुरुआत की. उनके ऊपर पुस्तक लिखते समय मेरे मन में कुछ क्वेश्चंस आए. सबसे पहला क्वेश्चन था कि बीइंग अ वुमेन वो ऐसी कैसे थी, उन्होंने राष्ट्रीय सेविका समिति की स्थापना जो की, उसके पीछे उनका थॉट प्रोसेस, उनका मोटिवेशन क्या था. इन्हीं क्वेश्चंस के आंसर के लिए एक दिन मैं देवी अहिल्या मंदिर पहुंच गई. मैं किसी को भी नहीं जानती थी, बस पहुंच गई. संयोग देखिए कि शांता अक्का वहां थी. शांता अक्का से मेरी किसी और कार्यक्रम में पहले भी एक बार मुलाकात हो चुकी थी. तो उन्होंने मुझसे पूछा कि आपका यहाँ कैसे हुआ. तो मैंने बताया कि ऐसे ऐसे मैं पुस्तक लिखना चाह रही हूँ मौशी जी पे, पर कुछ क्वेश्चंस हैं, उसके आंसर्स मैं ढूंढ रही हूँ. तो बहुत अच्छे से उन्होंने हंस के बोला, यहाँ पे ना 20 मिनट्स बैठो सुष्मिता, तुम्हें सारे आंसर्स मिल जाएंगे. और लकीली उस दिन मेरे साथ मेरी बेटी भी थी, जो कि अभी 13 साल की, उस समय वो 11 साल की थी. हम दोनों बैठे थे. उसने मुझसे पूछा, मम्मा हमने हमारी हिस्ट्री बुक्स में ये पढ़ा है कि इंडियन वुमेन, भारतीय नारी बहुत ज्यादा परेशान रही है, उनके ऊपर बहुत अलग अलग तरह के अत्याचार हुए हैं. इस तरह के क्वेश्चंस जब मैं अपनी बेटी से सुन रही थी, तब मैंने रियलाइज किया कि there is something wrong in the history which is being taught, and now it's my responsibility कि मैं सही हिस्ट्री को सही तरीके से, जिस तरीके से आज का यूथ, आज की जनरेशन, आज की वुमेन जो एमएनसीज में काम करती है, जो घर में रह के पुस्तकें पढ़ने में इंटरेस्ट लेती हैं, उस मोड में मैं ये बुक लिखूंगी, वीडियोस बनाऊंगी, लोगों के साथ चर्चा करूंगी. और वो काम मैंने फिर उस दिन शुरू किया. तो चूंकि मैं देवी अहिल्या मंदिर में ही थी, तो मैंने सोचा क्यों नहीं माता अहिल्या देवी पर से ही मैं अपनी पुस्तक पहली लिखना शुरू करूं. वहां से शुरू किया. और आई डोंट नो आप लोगों को पता है कि नहीं, मैं एक सर्टिफाइड काउंसलर भी हूँ. मेरे पास काफी टीनेजर्स, यंग मैरिड वुमेन फॉर काउंसलिंग आती हैं. आज मैं उनको जब भी कोई सोल्यूशन देती हूँ, मैं खुद को देवी अहिल्या की जगह रखती हूँ. मैं सोचती हूँ वो 300 साल पहले जब इस तरह के फैसले ले सकती हैं, तो आज की लड़की, आज की नारी, आज के पुरुष क्यों नहीं ले सकते. दिस इज द मोटिवेशन ऑफ राइटिंग दिस बुक. ऑफ फियर्स एंड फियरलेस जो टाइटल है, द स्टोरी ऑफ रेजिलिएंट स्टोरी ऑफ पुण्यश्लोक अहिल्या देवी होलकर. रीजन भी यही है, बिकॉज शी वॉज फियर्स, शी वॉज सॉफ्ट बट शी वॉज फियर्स, शी वॉज फियरलेस. तभी तो इतने बोल्ड होकर उन्होंने विडो होने के बाद भी इतने स्ट्रॉन्ग डिसीजंस लिए. उस जमाने में जब पुरुष के ही डिसीजंस ज्यादा चलते थे, बट बीइंग अ वुमेन उन्होंने सारे डिसीजंस लिए. दैट्स व्हाई फियरलेस एंड रेजिलिएंट, क्योंकि इतना कुछ खोने के बाद अपना सर उठा के, सीना चौड़ा करके इतने बड़े काम करने के लिए बहुत बड़ा दिल, बहुत हिम्मत चाहिए. एंड दैट इज व्हाई दिस स्टोरी ऑफ रेजिलिएंट वुमेन पुण्यश्लोक अहिल्याबाई होलकर. धन्यवाद. आपल्या सगळ्यांचे विचार ऐकल्यावरती अहिल्याबाईंबद्दल बरीच छान माहिती ऐकायला मिळणार आहे, याची आम्हाला निश्चितच आता खात्री पटलेली आहे. मुळातच देवी अहिल्याबाई होळकर यांचं चरित्रच अत्यंत मनोवेधक आणि अनेक गोष्टींबद्दल आपल्याला कुतूहल निर्माण करणारं असं आहे. आणि त्यांच्या चरित्राचे अनेकाविध गुण आहेत. तर आजच्या चर्चेतून आपण काही या गुणधर्मांना अधोरेखित करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर सर्वप्रथम अहिल्याबाईंची दूरदृष्टी आणि कूटनीती याचा जेव्हा आपण विचार करतो, तर आजच्या तारखेला त्याची आवश्यकता निश्चितच आहे. आणि ती त्यांनी 300 वर्षापूर्वीच त्यांच्या कार्यकर्तृत्वातून सगळ्यांना दाखवून दिली. तशा त्यांच्या योजना पण होत्या. पण त्यातही जेव्हा तुम्ही अभ्यास केला किंवा तुम्ही अहिल्याबाईंचा एका वेगळ्या अँगलने विचार केला, तेव्हा अधोरेखित करण्यासारख्या अशा विशेष कुठल्या घटना किंवा विशेष कुठलं कार्य आहे जे तुम्हाला इथे मांडावं असं वाटतं, किंवा तुमच्या पुस्तकात ते आलेलं आहे. कारण की सगळ्यांनी पुस्तक अजून वाचलं नसेल किंवा सगळ्यांपर्यंत इथल्या श्रोत्यांपर्यंत पोहोचलं नसेल, तर तुम्हाला काय सांगता येईल? तिघींना पण हा प्रश्न आहे. सरांना काय बोलायचं?
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या शताब्दीच्या निमित्तानं मला या ठिकाणी आपल्या समोर आपल्याशी संवाद साधण्यासाठी संधी दिली. एवढ्या मोठ्या मंचावर मला निमंत्रित केल्याबद्दल आभार मानतो. त्यांनी जो प्रश्न विचारला की दूरदृष्टी आणि कूटनीती. अहिल्यादेवींचा जन्म हा चौंडी गावामध्ये झाला. मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र किंवा पश्चिम महाराष्ट्राच्या बाउंड्रीवर तो जन्म झाला. निजामाच्या अखत्यारीमध्ये असलेलं ते गाव. सातत्यानं लष्करी कारवाया, तिथं पीक पिकलं तरी त्या शेतकऱ्याचा त्याच्यावर अधिकार राहत नव्हता. आणि नदीचं जे पाणी आहे ते पाणी सुद्धा लोकांना मिळत नव्हतं. पाण्यासाठी सुद्धा संघर्ष होता. सातत्यानं लष्करी कारवाई. ज्यावेळेस त्या थोरल्या बाजीरावांनी त्यांचा विवाह ज्यावेळेस खंडेराव होळकरांशी निश्चित केला आणि त्यांनी स्वतः शनिवार वाड्यामध्ये अहिल्यादेवींचा आणि मल्हारराव होळकर यांचे पुत्र खंडेराव यांचा ज्यावेळेस विवाह त्या ठिकाणी लावून दिला, त्यानंतर त्या एका पाटलाची मुलगी, छोटासा वाडा, आणि मग तिथून ती थेट सुभेदाराच्या राजवाड्यामध्ये सून म्हणून गेली. आणि त्यावेळेस तिथलं जे राजवैभव बघितलं, तिथं राबणारी जी माणसं बघितली, आणि त्याच्या पलीकड त्या राजवैभवाच्या परिघाच्या बाहेर ज्यावेळेस गेल्या, जो माळवा होता तो माळवा दिल्लीच्या बादशाहानं घोड्याच्या पायाखाली इथं तोडून टाकलेलं होतं. माणसं तिथं जीवन सुद्धा जगायला, तिथं राहायला सुद्धा तयार नव्हती. शेती नष्ट केलेली होती. म्हणून त्यांनी दूरदृष्टी त्यावेळेस दाखवली की तिथं जे नर्मदेचं पाणी आहे आणि पावसाचं पडणारं जे पाणी आहे त्याचा अभ्यास केला आणि तिथली शेती पिकवली. आणि पाण्याचं दुर्भिक्ष भविष्यात होऊ नये म्हणून त्यांनी काय केलं की ठिकठिकाणी तलाव, आणि त्यांच्याकडे त्या लोकांकडून सूचना घ्यायच्या की काय केलं पाहिजे म्हणून. मग 50 माणसं ज्यावेळेस भेटायला जायची, त्याच्यातून आयडियल एखादी कल्पना किंवा एखादी गोष्ट सांगायची. ऋषी मुनी, साधू संत, व्यापारी अशी सगळी माणसं त्यांच्याकडे भेटायला जायची. तर मग ते सांगायचे की आमचं गाव असं डोंगरावर आहे, तिथं पाणीच येत नाही. तर मग त्यांनी शास्त्रोक्त पाण्याचा अभ्यास करून तिथे तलाव की पावसाचं वाहून जाणारं पाणी, त्या ठिकाणी मातीचा तलाव किंवा चुना आणि माती वापरून तिथे तलाव निर्माण केला. मग ही झाली दूरदृष्टी. माझं गाव अंबड, जालना जिल्ह्यातलं अंबड, ह्या गावामध्ये युद्धाचं मैदान होतं. त्याला चक्का मैदान म्हटलं जायचं. सातत्यानं त्या जागेवर रिकाम्या मैदानावर युद्ध व्हायचं. त्या गावाला पाणीच नव्हतं. त्यांनी नवीन वस्ती निर्माण केली. त्यांच्या सासूच्या स्मृतीप्रित्यर्थ वस्ती निर्माण केली तर लोक राहायला येणार. मग त्यांनी काय केलं, ते मैदानच खोदून काढलं, तलाव केला. आजही 250 वर्ष झाली. 1771 ला त्या तलावाचं लोकार्पण झालं. आजही भारतामध्ये पुन्हा 1891 ला दुष्काळ पडला होता या ब्रिटिश गॅजेटमध्ये. तर त्या तलावाच्या पाण्यावर असंख्य लोक त्या ठिकाणी जगली. चांदवडला त्यांनी असं जे खोकड नावाचा तलाव त्यांनी त्या ठिकाणी तयार केला. तर तो आजही त्या ठिकाणी चांदवडची जी तहान आहे ती भागवतो. जेजुरीमध्ये सुद्धा त्यांनी दगडी तलाव, ज्यावेळेस जेजुरीचं मल्हारी मार्तंडाचं ज्यावेळेस मोठं मंदिर बांधलं, त्याच्यासाठी लागणारा जो दगड होता तो दगड जमिनीतून काढला. तिथं जे तलाव, ते खड्ड जे तयार झालं जमिनीमध्ये, त्याचं सुद्धा तिथं तलाव करून पाणी साठवलं. जेजुरीचं पाणी प्रश्न. आता त्यांची जी कूटनीती होती, त्यांच्यावर 4 वेळा संकट आलं. 1766 ला त्यांचे सासरे मल्हारराव. त्यानंतर काही दिवसांनी त्यांचा नातू गेला. पहिले मुलगा गेला, नातू गेला, आणि एकाकी झाल्या त्या सगळ्या घरातली सगळी चांगली माणसं, भाऊ वगैरे गेले. आणि मग त्यांनी काय केलं की त्यांनी ठरवलं की आपल्याला आता हे सगळं चालायचं. मग राघोबा पेशव्यांनी काय केलं की त्या ठिकाणी कटकारस्थान बसलं की अहिल्यादेवींना तीर्थयात्रेला पाठवून देऊ आणि होळकरांचं राज्याचं संचालन नेतृत्व आपण करू.
गंगाधर चंद्रचूड आणि त्या दोघांनी मिळून ते सगळं कटकारस्थान रचलं. आणि मग अहिल्यादेवी समोर असा मोठा यक्ष प्रश्न पडला, पेशव्यांसोबत युद्ध कसं करायचं. आणि ज्यांनी कट रचला तो आपला दिवाण आहे, घरातलीच माणसं आहे ना. मग त्यांनी पहिल्यांदा श्रीमंतांना पत्र लिहिलं माधवरावांना. त्यांना असं कळवलं की राघोबा हे वाईट हेतून चालून आले, दुःखात आहे. माझ्या नवऱ्यानं या माळव्यासाठी किंवा स्वराज्यासाठी रक्त सांडलेले, बलिदान दिलेले, लढाईच्या मैदानावर ते धारातीर्थी पडलेले. माझ्या सासऱ्यानं रक्त सांडून हे तळ हातावे स्वराज्य उभा केले. तर हे सगळं रेफरन्स त्यांनी दिले. तुम्ही सांगा काय केलं पाहिजे. माधवरावांनी सांगितले की तुमची खासगी प्रॉपर्टी, प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे, तुम्ही त्यात तुम्हाला निसर्गानं जो अधिकार दिलेला आहे संरक्षण करण्याचा, तुम्ही निश्चित त्यावेळेस शस्त्र उचलू शकता. मग अहिल्यादेवींनी काय केलं की त्याच वेळेस दुसरी एक बाजू अशी होती की त्यांची फौज, मराठ्यांची सगळी फौज दक्षिणेमध्ये टिपू सुलतानच्या बंदोबस्तासाठी सगळी फौज गेली, ठराविक लोक होते. मग अहिल्यादेवीने तिथल्या महिलांना एकत्र करून त्यांना सांगितलं की आपल्याला आता लढाईची वेळ येऊ शकते, पुरुषांच्या हातून आपण करू शकतो. मग त्यात तयार केले. आणि मग परत एक त्यांनी कूटनीती काय केली की राघोबांना भीती घालून दिली. राघोबांना पत्र लिहिलं की आपण ज्या हेतून आला आहात, इतिहासामध्ये या घटनेचं वेगळं माझ्यासाठी जे पत्र आहे ते वाचता येणार नाही आता, पण त्यांनी असं सांगितलं राघोबांना की तुम्ही जर माझ्या हातून किंवा एका स्त्रीच्या हातून हारला तर तुम्हाला कुठंही तोंड दाखवायला जागा राहणार नाही. मी जर हरले तुम्हाला समाज काही म्हणणार नाही, मी आपला आहे, स्त्री आहे, पुरुष प्रधान. मग त्या पत्रानं काय झालं की त्यावेळेस त्यांनी त्यांचं जे इंटेलिजन्स आहे, त्यांचं जे गुप्तहेर खातं आहे, त्यावेळेस ते वापरलं की राघोबांकडे किती फौज आहे, राघोबा कशा पद्धतीनं युद्ध करणार. मग ह्या सगळ्या याच्यातून त्यांनी युद्ध मुत्सद्दीपणा त्या ठिकाणी दाखवला आणि ते युद्ध त्या ठिकाणी टळलं. राघोबा शरण आले. राघोबांनी त्या गादीवर म्हणजे गादी मिळवण्याचा जो हेतू होता तो अहिल्यादेवीशी शेअर केला की मातोश्री इकडं आग तिकडं विहीर, माझ्याकडे सावकारांचं कर्ज आहे, मी जर तुम्हाला लुटलं नाही तर सावकार मला ठार मारतील. त्यांनी सांगितलं की सगळं तुमचंच आहे, आम्ही सेवक आहोत या गादीचे, आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या स्वराज्याच्या गादीचे सेवक आहोत, तुम्ही आमचे मालक आहात, तुम्ही सांगा. असं तुम्ही सैन्य घेऊन येणं चुकीचंच आहे. मग त्यावेळेस त्यांनाही पश्चाताप झाला आणि त्यांचं कर्ज त्यांना दिलं, राघोबांना फेडलं ते. दुसरा प्रसंग असा आहे की अहिल्यादेवींचे जे बंधू आहेत त्यांना निंबहेडा नावाचा परगणा राजस्थानमध्ये दिला होता, चित्तोडच्या अगदी खाली. चित्तोड हे होळकरांकडे एक 2-3 वर्षासाठी होते. आणि त्या ठिकाणी चंद्रावत नावाचे जे तिथले स्थानिक संस्थानिक होते, त्या संस्थानिकांना मल्हारराव होळकरांनी हरवून तो रामपुरा भानपुरा निंबहेडा परगणा जो आहे तो स्वतःकडे ठेवलेला होता. आणि मग त्यांना माणुसकीच्या नात्यानं म्हणजे चंद्रावत आता इतिहासातलं एक पहिलं उदाहरण की एखाद्या माणसाला जर हरवलं, समजा एखाद्या विधानसभेच्या निवडणुकीत जर उमेदवार पडला त्याला काही देत नाही, त्याची कुठलीही सूचना अंमलात केली आणल्या जात नाही. फक्त अहिल्यादेवींनी काय केलं की ते चंद्रावत हरल्यानंतर त्यांच्या उदरनिर्वाहासाठी, त्यांच्या परिवारासाठी, त्यांच्या मुलाबाळांसाठी काही गावं त्यांना सोडून दिली. ही माणुसकीची. काय झालं त्यांना असं वाटलं त्या सगळ्या चंद्रावतांना की अहिल्याबाई ही सगळी एक महिला आहे, लांब राहते. आणि मग त्यांनी अटॅक करण्याचे प्रयत्न सुरू केले आणि त्यांच्या भावाला त्या ठिकाणी त्रास द्यायला सुरुवात केली. एकदा झालं, दोनदा झालं, तिसऱ्यांदा त्या स्वतः हत्तीवर बसून त्या गावाला गेल्या. युद्धाच्या मैदानात गेल्या नाहीत. त्यांनी युद्ध त्या ठिकाणी रचना सांगितली कशा पद्धतीने युद्ध करायचं. आणि मग त्या चंद्रावताला, लक्ष्मण सिंग चंद्रावताला तोफेच्या तोंडी दिलं त्याला की दुसऱ्या कुठल्या शत्रूनं परत वर मुंडक काढू नये, होळकरांच्या विरोधात कटकारस्थान करू नये. आणि एक प्रकरण आपलं जे 12 ज्योतिर्लिंगापैकी ओंकारेश्वर जे देवस्थान आहे, तिथे मंडरूप सिंग नावाचा एक मोठा डाकू दरोडेखोर त्या ठिकाणी दर्शनाला येणाऱ्या लोकांना लुटायचा, ठार मारायचा.
आणि मग त्याच एवढी भीती निर्माण झाली की त्या मनरूप सिंघाला कुणी त्याच्या विरोधात लढायला तयार होईल. मग अहिल्यादेवींनी सांगितलं की मनरूप सिंग कोण आहे, किती मोठा गुंड आहे तो, म्हणजे मोठा दरोडेखोर आहे का, आणि आपल्या लोकांनी काय त्यांनी हातात त्या बांगड्या भरल्यात का, घेऊन या म्हणे त्यालाही तसंच आणलं आणि ओंकारेश्वरला सगळ्या लोकांना बोलून घेतलं आणि त्याला सुद्धा तोफेच्या तोंडी. तर ही जी त्यांची कूटनीती आहे ही इतिहासामध्ये त्यांनी याच्यासाठी केली की कुठल्याही दरोडेखोरानं वर डोकं काढू नये, आणि जो नियम कायदा तयार केला त्यांना भिल्ल कवडीचा अधिकार दिलेला होता, त्याला सुद्धा टाळून तो त्याचा वैयक्तिक त्याला जे लोकांना लुटून जो आनंद मिळत होता तो त्याच्यासाठी तो करीत होता. मग त्याचा जो आपल्या आपण जे नेहमी बोलतो त्याचा जो माज होतो तो माज त्या ठिकाणी त्याचं काम अहिल्यादेवींनी त्या ठिकाणी केलं आणि लोकांना त्याच्या जाचातून त्याच्या भीतीतून मुक्त, ही दूरदृष्टी कूटनीती. म्हणजे त्यांनी काय केलं की जी लूट होती ना त्या लुटीला सरकार मान्य केलं आणि त्याला भिल्ल कवडी नाव दिलं. त्याच्यामुळे झालं काय की काही पैसा सरकारी दप्तरात जमा व्हायचा आणि काही करातला काही पैसा त्या भिल्ल लोकांना जायचा. तर भिल्ल लोकांनी लुटपाट बंद केली, म्हणजे एका दगडात दोन पक्षी मारणं जे म्हणतो, तर त्यांनी लुटपाट बंद केली आणि इकडे सरकारी खजिन्यात पैसे पण यायला लागले, ज्याला भिल्ल कवडी कर म्हणतात. हा चोरवाटेतून म्हणजे जामगेट पासन तिथे जामगेट मोठं गेट आहे तिकडे, म्हणजे माळव्याला येण्या जाण्याचा तो मेन एंट्री गेट होतं ते, म्हणजे वेश म्हणतो ना आपण एखाद्या प्रांताची, तशी ती वेश होती आणि तिथूनच येणं जाणं असायचं सगळ्यांचं. तर तिथे ते लुटले पण जायचे, तिथे पण लोक लुटले जायचे. तर तिथून पण येता जाताना त्यांनी तो कर लावला आणि त्याला म्हणजे त्यांनी त्याला सरकार मान्यता दिली त्या लुटीला, आणि ती सरकार मान्यता अशी दिली की तुझं पण भलं माझं पण भलं, यालाच आपण सामाजिक समरसता सुद्धा म्हणतो. हा आणि व्यापारी पण तेव्हा म्हणजे संरक्षित झाले होते. तुला काही बोलायचंय का? दोन गोष्टी मला ह्याच्यामध्ये ऍड करायच्या मी अजून बोलले की म्हणजे जे कूटनीती आणि हे आपण म्हणतोय सगळ्यात पहिलं जे भिल्लांचं पुनर्वसन त्यांनी केलंय ते तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, पण ते होत नव्हतं म्हणून त्यांनी जो पण स्वतःच्या मुलीच्या लग्नासाठी ठेवला होता ती खूप 300 वर्षाच्या दृष्टीने त्यांच्या काळाच्या खूप पुढची विचारसरणी त्यांची होती. त्या काळी मुलींची लग्न 8 आणि 9व्या वर्षी व्हायची. मग अशा वेळेला अहिल्याबाईंनी असा पण ठेवला होता स्वतःच्या मुलीचा की जो कोणी भिल्लांचा बंदोबस्त करेल त्यालाच मी माझी मुलगी देईन. त्यांना जेव्हा विचारण्यात आलं की अहो पण त्याची जात कुळ आपल्याला काही माहिती नसेल तर काय, तर तेव्हा अहिल्याबाईंनी असं सांगितलं की पराक्रम ही त्याची जात असेल आणि शौर्य हे त्याचं कुळ असेल. अशा सगळ्या ह्याच्यामध्ये म्हणजे सामाजिक समरसता जे काही म्हणाले सो ती आपल्याला तिथे पण दिसते आणि तोच पण ज्यांनी पूर्ण केला ते यशवंतराव खडसेंना त्यांनी आपली मुक्ता सोपवली. कूटनीतीचं अजून एक जे उत्तम उदाहरण आहे की राघोबादादा जेव्हा चाल करून आले ते सगळं त्यांनी सांगितलं, पण त्याच्या बरोबरीने एक अजून एक घटना तिथे जी झाली होती की अहिल्याबाईंनी त्यांची सगळी संपत्ती त्यावेळेला तुळशीपत्र ठेवून श्री शंकराच्या नावे केली. ती जी प्रतिज्ञा आहे ती अजूनही तिथे आहे, त्या प्रतिज्ञेवर आपण नंतर जरूर बोलू. पण ती सगळी संपत्ती शंकराच्या नावे करण्याच्या मागे सुद्धा जी कूटनीती होती ती अशी होती की राघोबादादा चाल करून येत आहेत ते त्यांनी जर का आपल्याकडे आपली संपत्ती मागितली तर त्या राघोबादादांना हे सांगतील की संपत्ती माझी नाहीये शंकराची आहे, तुम्हाला घ्यायची असेल तर जाऊन त्याच्याकडनं घेऊन घ्या. कारण की ईशोपनिषदात एक वचन आहे आणि त्या वचनाचं पालन त्या नेहमी करायच्या की जे काही आहे ते उपभोग शून्य वृत्तीने मी पूर्ण म्हणजे हे पूर्ण राज्य करणार आहे. तर ती उपभोग शून्य वृत्ती जी आहे ती ईशोपनिषदात लिहिलेली आहे आणि त्याच्याप्रमाणे ते वचन त्या नेहमी पाळायच्या. बरं, आता कूटनीतीवर आणखीन एक उदाहरण सांगते, महत्वाचं आहे हे आणि त्यात दूरदृष्टी पण आहे त्यांची. आज आपण बघतो की सगळीकडे अँबॅसेडर्स असतात, राजदूत असतात, आपले भारताचे दुसऱ्या कंट्रीमध्ये, दुसऱ्या कंट्रीचे आपल्याकडे, हो ना. तर जेव्हा इंदोरहून
माहेश्वरला म्हणजे 1767 मध्ये जेव्हा त्यांनी आपली राजधानी हलवली, मल्हारराव होळकरांचा मृत्यू झाला 1766ला, 67 मध्ये त्यांनी आपली राजधानी इंदोरवरून माहेश्वरला हलवली. कारण की त्यांना माहिती होतं की इंदोर सगळीकडून उभे आहे, कुठूनही शत्रूचं आक्रमण होऊ शकतं, इथे आपण सेफ नाही. कारण नवरा गेलेला, सासरे गेलेले आणि मुलगा छोटा, मुलगा राज्य कारभार करण्यालायक नव्हता, तरी पण पेशव्यांनी त्यांना सुभेदारीची वस्त्र दिलेली होती आणि मुलाला घेऊन त्या माहेश्वरला शिफ्ट ह्याच्यासाठी झाल्या, स्थलांतरित ह्याच्यासाठी झाल्या की एकीकडे नर्मदा वाहत होती, पुढे विंध्य पर्वत होता आणि तिथे आपण जास्ती सेफ राहू शत्रूपासून, हा त्याच्या मागचा एक उद्देश होता की मी शिवाय खासगी प्रॉपर्टी म्हणजे गौतमाबाईंना माहेश्वर सनद म्हणून मिळालेलं होतं. तर गौतमाबाईंची म्हणजे सासूबाईंची सगळी प्रॉपर्टी नंतर अहिल्याबाईंकडे बादशाह हक्कानी आलेली होती. आणि एक होतं होळकरांकडे की 1 रुपया जर त्यांच्या पत्नीने मिळवला तर त्यातले 25 पैसे ते आपल्या पत्नीला देत असे, है ना. तर त्यामुळे गौतमाबाईंची पण प्रॉपर्टी खूप होती आणि त्याच नियमाप्रमाणे, आणि याला पेशव्यांनी पण होकार दिलेला होता, संमती दिलेली होती, आणि त्याच अनुषंगाने अहिल्याबाईंकडे पण भरपूर खासगी प्रॉपर्टी होती. प्रॉपर्टीचे 2 हिस्सेच असायचे, एक खासगी आणि एक दौलत म्हणून, जी एक सरकारी जमा व्हायची, एक खासगी त्यांची असायची. पण मला पुढचं हे बोलायचंय की माहेश्वरला गेल्याबरोबर पहिलं काम जर कुठलं केलं असेल दूरदृष्टीता आणि कूटनीती म्हणून, तर त्यांनी सगळीकडे सगळ्या प्रांतांमध्ये पेशव्यांचे नसतील इतक्या प्रांतांमध्ये त्यांनी आपले अँबॅसेडर्स म्हणजे राजदूत किंवा वकील म्हणायचे त्यावेळी ते नियुक्त केलेले होते दरबारांमध्ये. नेपाळ खरं म्हणजे तेव्हा एक आपण भारत खंड म्हणायचो त्यावेळी, है ना. म्हणजे भारताचे तसे 2 भाग होते. हिंदुस्थान, थोडं माझं पुस्तक रिसर्च प्रमाणे लिहिलेलं आहे, एक आहे की दिल्ली, मथुरा, वृंदावन, आग्रा, काशी, प्रयागराज हा पूर्ण पट्टा जो होता हा हिंदुस्थान म्हटला जायचा, जिथे फक्त मुस्लिम राज्यकर्ते होते. आणि एक भाग होता जो बंगालचा उपसागर पूर्व पश्चिम पासून तर सिंध प्रांत म्हणजे आता पाकिस्तान, म्हणजे जिथे आपण अटकेपार झेंडा लावला होता बाजीराव आणि मल्हाररावांनी. तर ह्या सिंध प्रांतापर्यंतचा जो प्रदेश होता त्या प्रदेशाला आपण भारत राष्ट्र म्हणायचं, भारत म्हणायचं. तर असं सगळं मिळून जे होतं ते तो भारत खंड होता. त्यात नेपाळ वगैरे पण यायचं, इव्हन आपण कंदार म्हणजे अफगाणिस्तान वगैरे पण यायचं त्या काळात. त्यावेळेचा नकाशा वेगळा होता, आताचा फारच वेगळा आहे. माझ्या पुस्तकात 2-3 नकाशे पण दिलेले आहेत, 1700 ते 1800 शतकातले. तर पुस्तक तुम्हाला इकडे सापडेल बघायचं असेल तर. त्यांनी तर ही त्यांची दूरदृष्टी की पेशव्यांना जे आतल्या गोष्टी माहिती नव्हत्या त्या सगळ्या माहिती त्यांना त्यांच्या गुप्तहेरांकडून आणि त्यांच्या वकिलांकडून, जे प्रत्येकाच्या राजदरबारात नियुक्त केले होते, त्यांच्याकडून मिळत असे. त्यामुळे पेशव्यांपेक्षाही जास्ती अपडेट असायच्या अहिल्याबाई. मग अहिल्याबाईंचं हे अपडेशन कुठल्या कामात आलं की जेव्हा इंग्रजांनी आपले पाय रोवणं सुरू केलं भारतामध्ये, तर सर्वात पहिले अहिल्याबाईंची पत्र सगळ्यांना जायची. पेशव्यांना तर जायचीच, पण राजपुतांना, शिखांना, जाटांना सगळ्यांना जायची की तुम्ही सगळे एक व्हा. सगळ्यात पहिले आपल्याला जर कुणाचा धोका असेल, इव्हन निजाम म्हणजे इकडे टिपू सुलतान वगैरे पण या लोकांना सुद्धा ती अलर्ट करायची की आपल्याला सगळ्यात जास्ती धोका जो आहे तो इंग्रजांपासून आहे. हे दुसऱ्यांच्या लक्षात आलं नसेल का, पण म्हणजे पत्र जी सापडतात ती फक्त अहिल्याबाईंची सापडतात. ज्या बखरी म्हणजे सरकारी दप्तरात ज्या नोंदी झालेल्या आहेत, जे पत्रव्यवहार हे टॅग करून ठेवलेले आहेत, तर तिथे आपल्याला हे सगळं सापडतं. तिथे अहिल्याबाईंची पत्र सापडतात आणि त्या पत्रात वेळोवेळी त्यांनी सगळ्यांना अलर्ट केलेलं आहे, सावध केलेलं आहे की आपल्याला इंग्रजांपासून धोका आहे, आपल्याला आपसा धोका जितका नाही तितका, त्यामुळे सगळे एक व्हा म्हणून. एकचदा सगळे मराठा एक झाले होते आणि ते युद्ध होतं खर्ड्याचं बहुतेक, जे निजामाशी झालेलं होतं आणि निजाम त्यावेळी हारला होता. हे सर्वात महत्वाचं आहे की जेव्हा सगळे मराठा एकत्र आले होते तेव्हा खरोखर निजाम हारला होता.
आणि पुन्हा जेव्हा सगळे वेगळे झाले आणि मेन म्हणजे होळकर आणि शिंदे जेव्हा लाखेरी युद्धात होळकर आणि शिंदे जेव्हा आपसात भांडले तेव्हा सगळ्यांना समजलं की आता पेशवाई किंवा होळकरशाही किंवा शिंदेशाही ही आहे खेळखेळी झालेली आहे. तर अहिल्याबाईंमध्ये जी दूरदृष्टी होती ती जर या लोकांमध्ये आली असती तर कदाचित इतिहास आणखीन वेगळा राहिला असता. तर ही एक मला कूटनीती आणि दूरदृष्टीता आणखी तुमच्याशी शेअर करावीशी वाटली. आणखीन भरपूर आहेत अहिल्याबाईंबद्दल बोलायला. त्यातलं अजून एक छोटस उदाहरण सांगते की माहेश्वर मधला माहेश्वर सिल्क म्हणजे विणकरांची वस्ती त्यांनी जी माहेश्वर मध्ये इंदोरमध्ये थोडंफार होतच त्यांचं कापडाचा उद्योग, पण त्यांनी माहेश्वर मध्ये जी वस्ती निर्माण केली खास विणकरांसाठी जे आता जगभर माहेश्वर सिल्क जातं, तर ती एक दूरदृष्टी की आपला उद्योग सर्वत्र कसा पोहोचवायचा. तोफेचा कारखाना अहिल्याबाई 300 वर्षांपूर्वी चालवायच्या. आज अहिल्याबाई होळकरांच्या ज्या उत्तराधिकारी आहेत महाराणी उषा देवी हॅलो हा, तर आता त्यांची एम्पायर इंडस्ट्रीज लिमिटेड म्हणून सतीशचंद्र मल्होत्रांची जी कोहिनूर इंडस्ट्रीज वगैरे ग्रुप आहे हे सगळे आता त्यांचे आहे. पण आता 15वी पिढी आहे त्या महाराणी उषा देवी. पण अहिल्याबाई होळकर ज्यांनी 250-300 वर्ष आधी म्हणजे तोफेचा कारखाना चालवायच्या त्या इंदोरचा बघायच्या स्वतः. तर हे म्हणजे तेव्हा ते उद्योगपती होत्या. तर ही केवढी मोठी दूरदृष्टीता आहे किंवा केवढं मोठं म्हणजे एक क्रेडिटच आहे एका स्त्रीसाठी त्या काळामध्ये की ती उद्योजक होती त्या काळी. आणि बरेच आणखीन आहेत की महेश्वरला आणि इंदोरला सगळ्यात पहिले जर ते शिफ्ट झाले स्थलांतरित झाले तर त्यांनी झाडं लावण्याची सुरुवात केली सगळीकडे की झाडं लावलं तर पर्यावरणाचा तर एक विकास होईलच होईल. पण त्या झाडं लावण्यात सुद्धा त्यांनी इतकं सुंदर एक उदाहरण देते तुम्हाला की प्रत्येक राजाच्या राज्यामध्ये बेरोजगार लोक असतात जे ज्यांना नोकरी नसते आणि स्वतःचा बिझनेस करायचं म्हटलं तर पैसा नसतो. मग अशांसाठी अहिल्याबाई काय करायच्या तर एखाद्या अशा गरजू व्यक्तीला त्या 12 झाडं लावून द्यायच्या सरकारी खजिन्यातून आणि त्या म्हणायच्या की या झाडांची निगा तू राखायचीस. आता समजा आंब्याची 12 झाडं लावली किंवा फुलझाडं लावली तर त्यातलं 7 झाडांचं उत्पन्न ती व्यक्ती ठेवेल गरजू व्यक्ती आणि 5 झाडांचं उत्पन्न सरकारी खजिन्यात जमा होईल. आणि ह्या संकल्पनेला त्यांनी नाव दिलं 7-12. आज आपण प्रॉपर्टीचा 7-12 करतो ते त्याचंच मॉडर्नाइज उदाहरण आहे. आता बदललेला आहे 7-12 पण 7-12 संकल्पना लोककथनाचा सशक्त आधार आहे याला. आणि ही संकल्पना अहिल्याबाई होळकर यांनी राबवलेली आहे त्या काळामध्ये. आणखीन बरीच उदाहरणं आहेत आठवली की सांगते. होय अजून जी दोन तीन गोष्ट जी आहे ना सध्या जे आपण म्हणतो की बायकांना फायनान्स मधलं काही कळत नाही. अहिल्याबाईंचा जो फायनान्शियल पूर्णच्या पूर्ण आपण जर का प्रवास बघितला तर त्यांचे टॅक्सेशनचे वेगळे वेगळे लॉज त्यांचे फडणवीशी कायदे हे सगळे जर का आपण बघितले तर ते आज सुद्धा आपण एखाद्या फायनान्स मिनिस्टरनी तसे वापरले तर पुढे आपला समाज जाऊ शकतो इतके सुंदर आहेत. त्याच्या बरोबरीने फक्त 1 मिनिट कारण की भीलकबडी कर जो आहे ना तो आजचा टोल टॅक्स आहे आपला हे लक्षात ठेवा तुम्ही. आजचा टोल टॅक्स जो रस्त्यावर लागतोय आपल्याला तो त्यावेळेचा भीलकबडी कर आहे. म्हणजे तेच म्हणजे कराचाच प्रकार. त्याच्यानंतर गोष्ट होती ती अशी होती की त्या काळी इंग्रज म्हणायचे की आमच्याकडनं मेटल घ्या आणि तुम्ही शिक्के तयार करा. आम्ही तुम्हाला स्वस्तात मेटल देतो आणि तुम्ही शिक्के तयार करा. तुम्ही तुमच्या इथलं मेटल वापरू नका. याच्यावर अहिल्याबाईंनी महेश्वरमध्ये टांगसळ चालू केली होती जिथे व्यापारी चांदी घेऊन यायचे आणि चांदीचे शिक्के हे त्या टांगसळीमध्ये तयार व्हायचे आणि त्याचा कंट्रोल हा पूर्ण सरकारचा असायचा. त्याच्यावर टॅक्स सरकारला मिळायचा आणि ते शिक्के जे होते ते व्यापाऱ्यांना मिळायचे. मध्य प्रदेश किंवा माळवा हे भारताच्या मध्ये असल्यामुळे सगळा व्यापार जो व्हायचा हे लोक जे यायचे ते माळव्यामध्ये हॉल्ट घ्यायचे.
मग अशा वेळेला त्या सगळ्या रेषी पार करताना त्यांना जो जकात लागायचा तो जकात सरकारी खजिन्यामध्ये जमा व्हायचा. त्याच्यामध्ये किती बैल आहेत, किती बैलांनी तुमची गाडी ओढली जाते, खूप गाड्या असतील तर नंबर ऑफ गाड्यांवरनं टॅक्स लागायचा, कमी गाड्या असतील तर नंबर ऑफ बैलांवरनं टॅक्स लागायचा. आणि जे बंजारा लोक होते त्यांनी हा माल उतरवण्याचा आणि माल ठेवण्याचं जे पूर्ण प्रशिक्षण होतं ते त्यांना दिलेलं होतं आणि त्यांना ती पूर्ण जबाबदारी दिलेली होती. सो हा जो पूर्ण टॅक्सेशन होतं हे अहिल्याबाईंनी केलं होतं. अजून एक नीती जर का आपण बघितली तर झाडं जी लावली आहेत ती 5 प्रकारची मेनली झाडं लावलेली आहेत. त्या झाडांमध्ये येतात आंबा, फणस, वड, पिंपळ आणि लिंबू. या 5 झाडं लावण्याच्या मागचं जे मेन कारण आहे ते सायंटिफिक रिझन आहे की ही झाडं जमिनीमध्ये पाणी धरून ठेवतात आणि त्याच्यामुळे अहिल्याबाईंच्या 28 वर्षाच्या राज्यकारभारामध्ये माळव्यामध्ये कधीही दुष्काळाचा एकही रेफरन्स नाही. कारण त्यांनी संपूर्ण पाण्याचं जे नियोजन केलेलं आहे, नर्मदेमधनं प्रवाह वेगळा काढला, डेली रुटीन तुमचं जे आहे भांडी घासायचे, कपडे धुवायचे, त्याच्यासाठी नर्मदेमधनं प्रवाह वेगळा, सो दॅट मेन जे पाण्याचा प्रवाह आहे तो खराब नाही झाला पाहिजे. त्याच्यानंतर पक्क्या सडका, त्यांनी काशी ते कलकत्ता त्या काळी रस्ता बनवलेला होता जो आज सुद्धा जीटी रोड म्हणून कलकत्त्यामध्ये आहे. सो फक्त आपल्या राज्यामध्ये नाही तर संपूर्ण भारताचा हा जो एक विचार आहे. त्यांनी जी मंदिरं बनवली आहेत ती सगळी पाडलेल्या मंदिरांच्या समोर बांधलेली आहेत. सो जो एक कूटनीती किंवा दूरदर्शीपणा जो आहे तो असा आहे की सोमनाथचं अहिल्याबाईंनी बनवलेलं मंदिर आहे ते भग्न मंदिराच्या समोर बनवलेलं आहे, किंवा काशीचं जे मंदिर आहे ते ज्ञानव्यापी मशिदीच्या समोर बनवलेलं आहे. त्याच्या मागचं त्यांचं कारण असं होतं की जेव्हा लोक या मंदिरांमध्ये जातील तेव्हा या लोकांना कळेल की काय होतं, काय पाडलं आणि आपण कशातनं वर आलो. जेव्हा त्यांचं म्हणणं होतं की मंदिरं ही संस्काराच्या पाठशाळा आहेत. मग जेव्हा कोणीही त्या मंदिरांमध्ये जाईल तेव्हा प्रत्येकाच्या मनामध्ये ते हिंदुत्व आणि पौरुषत्व जागलं पाहिजे, म्हणून अशा ठिकाणी ती सगळी मंदिरं. त्या सगळ्या यात्रेकरू जे होते त्यांना म्हणायचे की ते भारत जोडतात. मग अशांसाठी विहिरी, त्यांच्यासाठी पाण्याची सोय, थंडीमध्ये त्यांच्यासाठी ब्लँकेट्स प्रोव्हाइड करायची सोय, या सगळ्या गोष्टी अहिल्याबाईंनी त्या काळी केलेल्या होत्या. त्याचबरोबर आंतरराज्यीय विवाह हे त्यांनी सुरू केलं की भारत अख्खा एकत्र राहायला पाहिजे, इंग्रजांच्या विरोधात सगळे एकत्र उभे राहिले पाहिजे, म्हणून आंतरराज्यीय विवाह की तुमचा जर का व्याहीच असेल तर तुम्ही त्या व्यायाच्या विरुद्ध कधीच उभे राहणार नाही, म्हणून सगळे एकत्र राहतील, म्हणून आंतरराज्यीय विवाह. सो दो चीजों पे जैसा इन्होंने बोला कि दूरदृष्टि और अहिल्याबाई की कूटनीति पे हम लोग बात करेंगे. मैं 2 इंसिडेंट्स शेयर करना चाहूंगी. बहुत कम रिसर्च में अवेलेबल है बट यस जो भी रिसोर्सेज थे उसमें मुझे मिला. पहला, ये बात है लगभग 1770 से 75 के बीच की बात, जब ब्रिटिशर्स इंडिया में अपना काम जो सो कॉल्ड भाईचारा और बिजनेस के नाम पे हमारे देश में आए थे, सो कॉल्ड वो अपना काम फैला रहे थे. बाकी राज्य तो अपने अपने आपस में बिजी थे, लेकिन मातोश्री को कुछ ना कुछ आभास जरूर था. उन्हें ये पता था कि मेरी सैन्य बल, मेरी जो सेना है वो इतनी वेल प्रिपेयर्ड नहीं है कि कल को ब्रिटिशर्स के साथ अगर कोई युद्ध होता है तो हम उससे लड़े और जीत सकें. पर शी वॉज सो स्मार्ट, इंटेलिजेंट एंड फोरसाइटेड कि उन्होंने सोचा कि व्हाई नॉट प्रिपेयर माय ओन आर्मी अगेंस्ट देम. इसीलिए टू डू दैट उन्होंने यूएस के एक आर्मी प्रोफेशनल को अपने राज्य में बुलाया. सिर्फ बुलाया नहीं, उन्हें नौकरी दी. प्रॉपर जो सैलरी उनको मिलनी चाहिए उस पोजीशन के लिए, उस काम के लिए, वो प्रॉपर वो सैलरी दी उस समय. और उस अमेरिकन मिलिट्री पर्सनल को कहा गया कि तुम मेरी आर्मी, मेरी सेना को तुम ट्रेन करो, उन सारी स्ट्रैटेजीज के साथ उनको ट्रेन करो जिसके साथ ब्रिटिशर्स युद्ध लड़ते हैं. तो ये एक बहुत बड़ा एग्जाम्पल है कि युद्ध बिना लड़े हुए उन्होंने कैसे अपनी सेना को युद्ध के लिए तैयार किया, जिसमें उस अंग्रेज को ये अमेरिकन को ये भी एहसास नहीं हुआ कि वो किस चीज की तैयारी करवा रहा है, पर वो कर तो रहा था, एक युद्ध की तैयारी करवा रहा था इनकी सेना को. पहला. दूसरा, एक घटना के अनुसार ब्रह्मपुरी में एक बार बहुत सूखा पड़ा.
वहां के किसानों को पानी की बहुत दिक्कत थी। ब्रह्मपुरी में एक सुखदेव नाम के कोई किसान थे जिन्हें किसी ने आते जाते बताया कि मातोश्री जो है लोगों की बहुत मदद करती है, बहुत बड़ी दिल वाली शासिका है, आप उनके पास जाओ और पक्का वो कुछ ना कुछ आपको मदद जरूर करेंगे। सुखदेव ब्रह्मपुरी गांव के बाकी लोगों के साथ उनके राजमहल पहुंचते हैं और उन्हें बताते हैं कि मेरे गांव में बहुत सूखा पड़ा है और अगर पानी की व्यवस्था नहीं की गई तो हमारी फसल तो बर्बाद होगी, साथ में हमारी पुश्तें, हमारा जनरेशन बर्बाद हो जाएगा, सो प्लीज हमारी कुछ मदद करिए। और ये जो परेशानी है वो हर साल 2 साल में आती है। मातोश्री ने कभी कोई जल्दबाजी में कभी फैसला नहीं लेती थी, उन्होंने थोड़ा सा समय लिया, उन्होंने आश्वासन देकर भेजा कि ठीक है मैं कुछ ना कुछ सोल्यूशन दूंगी आपकी समस्या का। थोड़ा सा समय लेके उन्होंने गांव के बीचों बीच पानी की व्यवस्था की, कुएं और बावड़ी का निर्माण करवाया। उस कुएं बावड़ी का निर्माण का डिजाइन आप लोग समझिएगा। पहला तो उन्होंने गांव के बीचों बीच उस कुएं बावड़ी का निर्माण किया गया, उसके चारों तरफ बैठने की जगह की व्यवस्था की गई और वो ऐसी जगह बनाया गया जहां से 4 रास्ते आते जाते थे। उनका पर्पस ये था कि पानी एक ऐसी चीज है जिसकी जरूरत एक अमीर को, मतलब समाज के हर कैडर को, हर क्लास को उस चीज की जरूरत पड़ती है। वो समाज से जो डिफरेंसेस वाली चीज थी, कास्टिज्म वाली चीज को दूर करना चाहती थी। वो जानती थी कि पानी ही उसका जरिया बन सकता है। उन्होंने वहां पे बैठने की व्यवस्था कराई और कुछ समय बाद उस जगह का सिनेरियो ये था कि लोग वहां, हर जगह से लोग वहां आते थे, पानी लेते थे, वहां बैठते थे, गप्पे मारते थे, बातें करते थे, एक दूसरे का हालचाल लेते थे। धीरे धीरे समय के साथ वो जगह मार्केट प्लेस में बदल गई। जब मार्केट प्लेस बदल गई तो वहां पे पैसे का आना जाना बढ़ गया। बाद में हम सब जानते हैं कि उन्होंने बिजनेस और ट्रेड के लिए वहां के सारे बॉर्डर्स ओपन कर दिए। एक चीज बहुत अच्छी थी कि उन्होंने अपने राज की शुरुआत में एक चीज एनालाइज कर ली थी कि अगर शासिका अच्छी बनना है तो मुझे मेरी प्रजा के दिल में राज करना है। इसलिए वो अपने सारे डिसीजंस अपने प्रजा, उनकी वेलबींग के अराउंड लेती थी। वो युद्ध में बिलीव नहीं करती थी, बट यस अपने फोरसाइटेडनेस और अपनी कूटनीति की वजह से वो युद्ध को पहले से ही टालने के सारे प्रयास कर लेती थी। थैंक यू। आता प्रश्न विचारायची गरज नाहीये कारण सगळेच एवढे अभ्यासक आहेत की चर्चेतून असा विषय आपल्या पुढे येतो. हॅलो, आपल्या देशामध्ये बालवनची परंपरा आहे. नंदा, भद्रा वगैरे अशी नावं असतात, 4 बाजूला 2 बाजूला. अहिल्या देवींनी काय केलं की शिवलिंग आकाराची बालवण निर्माण केली आणि जिथं जो भाग आहे तिथे त्या मटेरियल त्यांनी वापरलं आणि शिवलिंग आकाराच्या बालवेतून अगदी पशु, पक्षी, प्राणी आणि माणसं त्या ठिकाणी पाणी प्यायची. दुसरी गोष्ट, ह्या बालवेच्या शेजारी त्यांनी जांभळाची झाडं लावली. जांभळाच्या झाडाचं पाण्याचं खूप जवळचं नातं आहे. मानवी आरोग्य हे जर ठणठणीत ठेवायचं असेल, निकोप ठेवायचं असेल तर पाण्यामध्ये जर आजही तुम्ही घरी ट्राय करून बघा, आपल्या पाण्यामध्ये जर जांभळाची झाडाची फांदी जरी ठेवली, पाणी कधीच दूषित होत नाही, पाण्याला कधी बुरशी लागत नाही, किडे होत नाही, काय होत नाही. तर हे त्यावेळेस त्यांनी त्या जांभळाची वन त्या ठिकाणी लावली आणि आपल्या धर्मामध्ये सप्तमातृकांचं पूजन करण्याची पद्धत आहे आणि ह्या सगळ्या सप्तमातृका बालवांवर असतात, प्रत्येकाच्या असतात. तर ह्या सगळ्या सप्तमातृकांची पूजन जे आहे ते अनादिकालापासून आहे. तर तिथे काय केलं की पावसाळ्यामध्ये ज्यावेळेस बारवांना भरती यायची, नऊ पाणी यायचं, त्यावेळेस त्या बारवेची ओटी भरण्याची पद्धत अहिल्या देवीने सुरू केली. तिथल्या गावच्या प्रमुखाला सांगितलं की जी महिला त्या बारवेचं संवर्धन करते किंवा जी नियमित जाते तिच्या हातानं सरकारी पैशातून त्या बारवेची ओटी भरा. त्या बारवेला प्रतिष्ठा दिल्यामुळे काय झालं की त्या बारवेच्या पाण्याचं संवर्धन झालं. धार्मिक किंवा त्या श्रद्धा असलेले ठिकाण त्या गावातलं झालं म्हणून ते स्वच्छ राहायचे. तिसरी बाब की त्या काळी काही मेडिकल स्टोअर नव्हते, स्पेशल असे डॉक्टर नव्हते. मग जी मेडिसिन लागायची, जी जडीबुटी लागायची ती ठराविक होती. मग ती सगळ्या जडीबुटींच्या वेली त्या बारवेच्या बाजूला लावल्या जायच्या
आणि त्या जडीबुटीच्या वेलींचा अर्क त्या पाण्यात असायचा आणि मग ते पाणी लोक सहज प्यायचे. त्यांना कुठलाही आजार होत नव्हता, डायरिया त्यांच्या पाण्यामध्ये जात नव्हता. म्हणून बारवेचं खूप मोठं महत्व अहिल्यादेवींच्या जीवनामध्ये आहे. जल व्यवस्थापनाचा आदर्श नमुना त्यांनी तयार केला. आपल्या देशामध्ये अनेक राजांनी ते बारवा बांधले. तर ही परंपरा, ही कल्चर जे आहे तर ते अहिल्यादेवींनी त्याला एक काय म्हणता येईल, त्याला जन्म दिला ह्या गोष्टी. हा. आणखीन आकर्षित केल्या लोकांमध्ये. आणि एक अजून एक की त्यांनी सांगितलं मॅडमनी की फौजेला डी पॉइंट नावाचे अधिकारी होते. तर त्याला काय सांगितलं की कवायतबद्ध फूट झाली पाहिजे आणि या फौजेला त्यांनी 15 दिवसाला पगार सुरुवात केली. कारण फौजी फौज असते, तिला पगार दिला नाही तर ते पूर्ण ताकदीनं किंवा श्रद्धेने लढू शकत नाही. म्हणून त्यांना 15 दिवसाला पगार दिली. आणि जी महालातली जी फौज होती, ज्यांना घरी जायला उशीर व्हायचा, त्यांना तिथं त्यांना जेवणाची व्यवस्था केली. या अहिल्यादेवींच्या जीवनातलं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य की पोटात जर जेवण नसेल तर तो चांगल्या पद्धतीने तिथं नोकरी करू शकत नाही. आणि अजून एक गोष्ट, ह्या सगळ्या फौजेला त्यांनी ड्रेस कोड दिला, बक्कल दिली. त्यांच्या पायजाम्याला वरती जे लावायला, कमरेला लावायला त्यांनी बक्कल दिली आणि त्या बकले आणि त्याच्यानंतर ड्रेसला एक रंगही दिला. अशा पद्धतीने त्यांनी काळानुसार डेव्हलप केली, त्यांची जी आर्मी होती ती डेव्हलप केली.